नाही, ठीक आहे. सो साऊथ पोल आणि नॉर्थ पोल दोघं जोडीनेच राहतात. मग प्लस क्यू एम काय आहे, तर हा जो प्लस क्यू एम मी लिहिला याला म्हणतात पोल स्ट्रेंथ. काय म्हणतात याला, पोल स्ट्रेंथ. मग काय आहे पोल स्ट्रेंथ, काय असते बाबा सर, याला आपण क्यू एमने का डिनोट करतो, तर काही पुस्तकामध्ये स्मॉल एमने पण डिनोट करतात. नोटेशंस कैन बी डिफरेंट. तो बच्चा पार्टी ये अपन को सीखना है आज. ये छोटे छोटे जे टर्म्स आहेत ना, ही व्होकॅब्लरी आपल्याला निर्माण करायची आहे आता आपल्या डोक्यामध्ये, ठीक आहे. सो पोल स्ट्रेंथ, पोल स्ट्रेंथ म्हणजे असतं ॲबिलिटी और स्ट्रेंथ ऑफ ए पोल ऑफ ए मॅग्नेट. ऑब्वियसली मॅग्नेटचा तो पोल आहे. पोल ऑफ ए मॅग्नेट टू अट्रॅक्ट और रिपेल अदर पोल्स किंवा अदर पोल स्ट्रेंथ्स. बघा काय लिहिलं आहे, इंटरेस्टिंग. हे बघा, ह्या नॉर्थ पोलला प्लस क्यू एम लिहिलं आहे. ह्याची ॲबिलिटी किंवा स्ट्रेंथ ह्या मॅग्नेटची टू अट्रॅक्ट और रिपेल पोल स्ट्रेंथ्स, अदर पोल स्ट्रेंथ. आता ह्या नॉर्थ पोल शेजारी मी दुसरा नॉर्थ पोल घेऊन आलो, असा काय होईल रे, हा नॉर्थ पोल दुसऱ्या नॉर्थ पोलला, दुसऱ्या मॅग्नेटच्या नॉर्थ पोलला अट्रॅक्ट करेल की रिपेल करेल, रिपेल करेल. काय करेल, रिपेल. कारण लाईक चार्जेस रिपेल इच अदर. आणि हाच पोल जर साऊथ पोल असता तर काय केलं असतं, त्याने याला अट्रॅक्ट केलं असतं. ओके, सो समजतंय. तर ह्या पोल स्ट्रेंथ कुणाला म्हणायचं, तर तो मॅग्नेटचाच हिस्सा आहे. आणि असा हिस्सा आहे, असं ठिकाण की जे तुम्हाला ज्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे दुसऱ्या पोल स्ट्रेंथला अट्रॅक्ट किंवा रिपेल करण्याची. ओके, फाईन. सो दिस इज माय डेफिनेशन. यू कॅन रिमेंबर दिस डेफिनेशन. सो दॅट इज पोल स्ट्रेंथ. मग आता पोल स्ट्रेंथ कशाने डिनोट करतात, तर प्लस क्यू एम. पोल स्ट्रेंथचं युनिट काय असतं, कारण हे बघा पहिल्यांदा माझा रोल आहे तेच आहे, डेफिनेशन सांगायची. पहिल्यांदा लिहिली डेफिनेशन आपण, त्यानंतर आपण घेणार फॉर्म्युला डेफिनेशन, त्याच्यानंतर पोल स्ट्रेंथचा घ्यायचा फॉर्म्युला. आता फॉर्म्युला काय असतो, इंटरेस्टिंग आहे, ठीक आहे. तो फॉर्म्युला आहे क्यू एम इज इक्वल्स टू यम अपॉन लेंथ, ठीक आहे. सो व्हॉट इज यम, यम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आणि यल इज स्टँड्स फॉर मॅग्नेटिक लेंथ. पुढे जाऊन आता ह्या टर्म्स पण पाहिजे आहेत काय. सो दिस इज फॉर्म्युला. आणि कसा आला फॉर्म्युला तेही बघूयात. फॉर्म्युलानंतर एस आय युनिट. तर मॅग्नेटिक मोमेंट जे आहे वरचं त्याचं युनिट असतं ॲम्पियर मीटर स्क्वेअर, आणि खालचं लेंथचं असतं मीटर. मीटर स्क्वेअर हो गया मीटर. तो एक मीटर दूसरे मीटर के साथ कैंसिल हुआ और मेरा यूनिट जो बना वो बना एम्पियर मीटर. सो दिस इज पोल स्ट्रेंथ क्यू एम, ठीक आहे. सो आता ही पोल स्ट्रेंथ काय आहे, तर फक्त तेवढं लक्षात ठेवा, ॲबिलिटी टू अट्रॅक्ट और रिपेल अदर पोल्स. दुसऱ्या मॅग्नेटचे पोल्स अट्रॅक्ट करण्याची कॅपेबिलिटी ठेवणं, ॲबिलिटी ठेवणं म्हणजेच पोल स्ट्रेंथ. ओके, ह्या आता चीज आहे क्लिअर. पोल स्ट्रेंथ कशाने डिनोट करतात, स्मॉल क्यू एमने. कशाने फॉर्म्युला देतात, मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट मॅग्नेटिक लेंथ. एसआय युनिट, क्यू एमचं एसआय युनिट मॅग्नेटिक मोमेंटचा एम्पियर मीटर स्क्वेअर, लेंथचा मीटर, मीटर कॅन्सल, एम्पियर मीटर. ओके, सो दिस इज एसआय युनिट. आणि डायमेन्शन्स काढता येतील का रे मग याचे, यस सर, खूप सोपं आहे. कसं मग, तर डायमेन्शन्स काढण्यासाठी एम्पियर म्हटलं की करंट म्हटलं की I1, आणि मीटर म्हटलं की लेंथ L1. सो डायमेन्शंस बनले I1 L1, ठीक है. सो ये बन गया QM, दैट इज पोल स्ट्रेंथचे डायमेन्शन्स. सोपे ना बच्चा पार्टी, फॉर्म्युला सोपा, डायमेन्शन सोपे. सर तुमच्या आहे लक्षात बाबा, त्याच्यामुळे तुमचं पाठ झालंय. पण बच्चा पार्टी लक्षात घ्या की मी आता ज्यावेळेस ह्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस माझा कल असतो समजून घेण्यावर आणि इतरांना समजून सांगण्यावर, ना की पाठ करण्यावर किंवा माझं झालं आहे म्हणून मला येतं आहे, ठीक आहे, ती एक बाब मानली. पण ॲट द सेम टाईम कीप इन माइंड, ह्या गोष्टी वारंवार लिहिल्या गेल्यामुळे
मेमरीच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि इझिली तुम्ही त्याचे फॉर्म्युले डिराईव्ह करू शकतात. ठीक आहे, ओके फाईन. सो QM इज एम्पियर मीटर. डायमेन्शन्स आर ऑल्सो सेम. I1 L1 करंटसाठी I1, मीटरसाठी L1 आणि दोघांना एकत्र केलं तर बनलं I1 L1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ पोल स्ट्रेंथ. ओके, हॅपी यहाँ तक बच्चा पार्टी? आवाज येतोय सर्वांना? साक्षी Yes, sir. सिद्धी या. सो पोल स्ट्रेंथ काय ते झालं आपलं. बरं, आता मी येतोय मॅग्नेटिक डायपोल मोमेंटकडे. दुसरी क्वांटिटी आहे एम बार. एम बार स्टँड्स फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग काय असते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट? तर बघा, इंटरेस्टिंग फॅक्ट, दी पोल स्ट्रेंथ प्रोडक्ट ऑफ, असं म्हणायला पाहिजे होतं, दी प्रोडक्ट ऑफ pole strength and distance between two poles of a magnet is called as मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कुठली क्वांटिटी आहे, कशी दिसते, काय आहे त्याचा फॉर्म्युला? ठीक आहे, सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे अँड इट लाईज इनसाइड दी मॅग्नेट. मग इनसाइड द मॅग्नेट कशा? तर मॅग्नेटकडे दोन पोल तुम्हाला सांगितलं, नॉर्थ पोल आणि दुसरा कुठला, साऊथ पोल. ठीक आहे, पण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असूनही दोन मॅग्नेटच्या पोल स्ट्रेंथमध्ये एक प्रकारची ऊर्जा हमेशा फ्लो होत असते. ठीक आहे, साऊथकडनं नॉर्थकडे. सो ती जी ऊर्जा आहे त्याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ. मग नॉर्थ पोलला कुठली प्रोडक्ट स्ट्रेंथ घेतली तुम्ही? नॉर्थ पोलला कुठली घेतली होती? प्लस QM की मायनस QM? Plus QM. हां, प्लस QM म्हणायचं, KM नाही. आणि साऊथ पोलला मायनस QM, द प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्याची डेफिनेशन लिहिली आहे सरांनी. तर मग आता त्याचा फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला, सो आय वुड लाईक टू गो विथ फॉर्म्युला की प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ऑफ ए मॅग्नेट. आता दोन पोलमध्ये किती अंतर असेल रे? साधारणतः आपण हे डिस्टन्स घेतलं L. किती घेतलं? L. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंटमध्ये फॉर्म्युला M बार इज इक्वल्स टू पोल स्ट्रेंथ विच इज QM इंटू 2L बार. ठीक आहे, सो 2L बार का लिहितात? तर ही दोन पोलमध्ये असणारे डिस्टन्स आहे. आता मी तुम्हाला इथं 2L नाही लिहून दिलं, जे लिहिलंय ना तेच करायचं. मग QM इंटू L बार, बस. ठीक आहे, सो QM इज ए पोल स्ट्रेंथ आणि L बार इज ए वेक्टर. ठीक है, यहाँ तक चीज़ है क्लियर? सो दिस इज फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्याचा फॉर्म्युला झाल्यानंतर आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघू, दॅट इज SI युनिट. याचा पण फॉर्म्युला झाला, डेफिनिशन झाली वरती, बरोबर? डेफिनिशन झाली आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, M बार इज इक्वल्स टू QM इंटू L बार. हा पोल स्ट्रेंथचा फॉर्म्युलावरनं हा फॉर्म्युला आला. आणि आता इथून पुढे त्याचा SI युनिट काढायचं म्हटलं तर SI युनिटचा फॉर्म्युला सांगा बरं पटकन, कोणी सांगेल का? मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल्स टू, असं लक्षात ठेवायचं, करंट मल्टिप्लाइड बाय एरिया. ठीक आहे, हे हा जरी फॉर्म्युला वापरला तरी तोच होणार आहे. ठीक आहे, तर करंट मल्टिप्लाइड बाय एरिया. करंट is measured in terms of ampere and area is measured in terms of meter square. ठीक है, so this is magnetic dipole moment. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे का? हो आहे. ठीक आहे, सो SI युनिट, हां
एम्पियर पर मीटर स्क्वायर मैग्नेटिक डाइपोल मोमेंट। तो ऐसा यूनिट एम्पियर मीटर स्क्वायर डाल दिया। अभी डायमेंशंस निकालना है, सॉरी नॉट ऐसा यूनिट, तो डायमेंशंस तर m इज इक्वल्स टू एम्पियर म्हटलं की I1 मीटर स्क्वेअर म्हटलं की L स्क्वेअर. ओके, सो I1 L स्क्वेअर. मग आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट घेणार कसे, m0 त्यानंतर चा स्क्वेअर, त्यानंतर टाईम नाही आहे, आणि I1 हो ठीक आहे. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज m0 L2 t raised to 0 and I raised to 1. हां, सो फॉर्म्युला झाला, एसआय युनिट झाले, डायमेन्शन झाले. बरं, आणखी एक, आता तुम्ही म्हणताल सर फॉर्म्युला तर वेगळा आहे, इथं वेगळा लिहिला आहे, तर तेच घडतं. लक्षात घ्या, डेफिनिशन्स ज्यावेळेस बनवतो आपण, तर त्यावेळेस डेफिनेशन एकापेक्षा जास्त असू शकतात. मग एकापेक्षा जास्त म्हटलं की त्याचे नोटेशन्स वेगवेगळे करण्यात आले, आणि जर खूपच कॉम्प्लिकेटेड थिंग आली तर बघा डायमेन्शन्स त्याचे सेम आले तर फॉर्म्युला कॅन बी डिफरंट, बट कॉम्प्लिकेटेड थिंग जरी आली तरी डायमेन्शन्स विल रिमेन सेम. करंट मल्टिप्लाइड बाय एरिया इज ऑल्सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. वरती QM इंटू L इज ऑल्सो ए मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे दोन वेगवेगळे फॉर्म्युले इथंच तुम्हाला पाहायला मिळत आहे, QM इंटू L बार, करंट इंटू एरिया. सो फॉर्मूला कैन बी डिफरेंट बट उनके डायमेंशन सभी के क्या आने चाहिए, सेम ही आने चाहिए. तो अब अभी आप देख रहे हो कि मैग्नेटिक डायपोल मोमेंट का करंट मल्टीप्लाइड बाय एरिया वाला कन्सेप्ट लेके अपन ने डायमेन्शन्स निकाले. आता आणखी एक बच्चा पार्टी हे बघा, तो सपोज हा 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 जो फेस आहे आत्ता, तर हा या फेसमध्ये जर करंट अगर यार ये त्याला सर्कल होते आणि ते कट होत आहे. करंट जर सर्क्युलर फॅशनमध्ये असेल, सर्क्युलर फॅशनमध्ये लाईक दिस, ठीक आहे, आणि तू म्हटल्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे करंट जर आता हा क्लॉकवाईज असेल, तर इथं बच्चा पार्टी हा जो कॉईल आहे, करंट कॅरिंग कॉईल, तिथं त्याचा साऊथ फेस तयार होतो. आणि त्याच ठिकाणी जर करंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असेल, कुठल्या डायरेक्शनमध्ये, एंटी क्लॉकवाइज, तर यू विल फाइंड यहाँ पे आपका नॉर्थ फेस तैयार होगा. ठीक है, सो दिस इज करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल. म्हणजे ज्याला कुणाला करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईलचा कन्सेप्ट ऐकायचा आहे त्यांनी बघा, इथं करंटची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे CLK, आणि क्लॉकवाईज असेल तर दिस फेस ऑफ दिस कॉईलचा ये जो फ्रंटल फेस आहे ना, दिस विल ॲक्ट ॲज साऊथ, अँड कॉईलचा जो सेकंडरी फेस आहे दॅट विल ॲक्ट ॲज नॉर्थ. ओके, सो आपल्याला का शिकायचं ते कळेल तुम्हाला. आता इथं इथं अँटी क्लॉकवाईज ACK, इधर I की व्हॅल्यू कैसी, क्लॉकवाईज. ठीक आहे. हां, तर मग आता जसं सांगितलं तुम्हाला, एक करंट कॅरिंग सर्क्युलर लूप कॅन ॲक्ट ॲज काय म्हणून ॲक्ट होऊ शकतं ते, तर इट कॅन ॲक्ट ॲज मॅग्नेटिक डायपोल having two faces. Carrying circular loop can act as magnetic dipole. एवढं आपण कन्सिडर करू शकतो, आणि त्याच्यावरनं तो करंट मल्टिप्लाइड बाय एरियाचा हा सिंपल फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायला देतोय. हां, पण इझिली कुणी लक्षात ठेवेल असाच हा फॉर्म्युला आहे. पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाइड बाय डायपोल लेंथ. दोन पोलमध्ये किती अंतर आहे, आपण याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण सोडवलेत. न्यूमेरिकल्स कसे होते काय ते आता
सॉरी न्यूमेरिकल्स सोडवण्यापूर्वी त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरून त्याचे न्यूमेरिकल्स कसे सोडवायचे ते पण आपण बघणार आहेत. बरं, आता कमिंग बॅक, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट झाली, पोल स्ट्रेन झाली. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कुठली क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. सो एस आय युनिट एम्पियर मीटर लिखा, तो एक नोट लिखेंगे एंड दैट नोट इज magnetic dipole moment is a vector quantity. ओके, पहिली नोट. तिची डायरेक्शन कुठून कुठे असते हमेशा? तर एम बार इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. हां, असं घडत असतं हमेशा. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटमध्ये ही जी क्वांटिटी आहे रेडने दाखवली तिला म्हणतो आपण एम बार. अँड एम बार इज गिवन बाय द फॉर्म्युला पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाइड बाय डायपोल लेंथ. तर मग हे त्याचे दोन तुमचे नोट टेकिंग पॉईंट असतील की एम बार इज अ वेक्टर क्वांटिटी, एम बार इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम साउथ टू नॉर्थ. मग व्हॉट अबाउट मॅग्नेटिक फील्ड लाइन्स? तर मॅग्नेटिक फील्ड लाइन्स हमेशा magnetic field lines should travel from कहाँ से कहाँ ट्रैवल करते हैं? फ्रॉम नॉर्थ टू साउथ. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हमेशा तिथून ओरिजिनेट होतात. आता कमिंग बॅक बच्चा पाठी, इथं बघा सर्वांनी, हा इथं लक्ष द्या आता एकच मिनिट. तर हा जो मॅग्नेट आहे ना, ह्या मॅग्नेटमधनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा बाहेर पडतात. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स डू कम आउटसाइड ऑफ दिस मॅग्नेट. एकच मिनिट. हां, सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नॉर्थ पोलपासनं अशा बाहेर निघतात. हे बघा अशा, कारण मी तुम्हाला सांगितलं नॉर्थ पोल ॲक्ट्स ॲज ए ओरिजिनेटर की इथनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स निघाल्या. पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कधी एकमेकांना इंटरसेक्ट न करता परत साऊथने त्यांच्या घरात. ठीक आहे. म्हणजे इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे वाहतात? साऊथकडनं नॉर्थकडे. आणि आउटसाइड द मॅग्नेटिक फील्ड लाइन्स ट्रैवल फ्रॉम इन दिस फॅशन. देखो गोलाकार हो गया है. आता डिपेंड आहे, आपल्याला हे एवढं माहीत नाही की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. हे मला सांगायचं आहे. आपल्याला जे माहीत नाही ते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकांना इथं परपेंडिक्युलर नाही किंवा पॅरलल नाही. आपण असं म्हणूयात दे ऑलवेज फॉर्म ए क्लोज सर्क्युलर लूप. आणि क्लोज सर्क्युलर लूपमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नॉर्थपासनं बाहेर निघतात आणि साऊथपासनं अंदर एंट्री मारतात. आणि एंट्री मारलं की परत नॉर्थकडनं ते साऊथकडे जातात. सो कंटिन्युअस नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आउटसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ टू साऊथ अँड इनसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. लक्षात राहील सर्वांच्या. MCQ मध्ये विचारला जाणारा प्रश्न. मग आता ही जी पोल स्ट्रेंथ आहे त्या पोल स्ट्रेंथचा फॉर्म्युला बघितला आपण. पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाइड बाय डायपोल लेंथ. ठीक आहे. दोन पोलमध्ये असणारं डिस्टन्स दॅट इज डायपोल लेंथ. सो मग आपला आता जो पार्ट होता पोल स्ट्रेंथचा, SI युनिट, डायमेन्शन्स, हा पार्ट आपण कव्हर केला आहे. फॉर्म्युला आपण कव्हर केला आहे. ठीक आहे. सो मला असं वाटतं मग आता पुढच्या टॉपिककडे जायला हरकत नाही आहे. आणि काय मग पुढचा टॉपिक मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ झाला. हां, तर आता मॅग्नेटिक फील्डबद्दल घेऊयात. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड. ओके, लेट मी चेंज द हायलायटर कलर. हां, नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ. ओके, साऊथ टू नॉर्थ. ओके.
काय सांगतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्यानंतर नॉर्थ टू साऊथ झालं, नॉर्थ टू साऊथ. ओके, हां. सो एक पार्ट माझ्याकडनं मिसिंग आहे. मी म्हणेल की मॅग्नेटिक लाईन्स शुड ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. त्यानंतर त्यांची डायरेक्शन दिली, स्केलर की वेक्टर क्वांटिटी हे सांगितलं. ओके, ठीक आहे. सो दॅट वॉज दी नोट टेकिंग पॉईंट. आणि आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्सबद्दल मला सांगायला आवडेल की आपण जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक कुलम्स इलेक्ट्रिक चार्जबद्दल शिकणार आहे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, तसंच मॅग्नेटिझममध्ये शिकायचं आहे. मग मॅग्नेटिझममध्ये शिकण्यासाठी आपण घेऊया तिथं मॅग्नेटिक फील्ड. मग मॅग्नेटिक फील्डचा काहीतरी फॉर्म्युला असेल किंवा त्याला म्हणतो आपण स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि मग आपण जायचं. ओके, मॅग्नेटिक फील्ड. तर मी इथं फॉर्म्युला लिहून ठेवतो, डेफिनेशन लिहून ठेवूया. फॉर्म्युला फाय इज इक्वल्स टू ये लिखा जाता है बी बार डॉट ए बार. ओके, सो बी बार डॉट ए बार अगेन फ्लक्स इन वेक्टर फॉर्म फाई इज इक्वल्स टू बी ए, एंड दोनों के बीच में कौन सा एंगल, कॉस थीटा, बिकॉज यहाँ पे कौन सा डॉट प्रोडक्ट ऑन होता है. ठीक है, सो दोनों के बीच डॉट प्रोडक्ट है या स्केलर प्रोडक्ट है. सो फाई इज इक्वल्स टू बी बार डॉट ए बार. ओके, सो फ्लक्सचा फॉर्म्युला आला आपला बी ए कॉस थीटा, कारण दोघांमध्ये वेक्टर क्वांटिटी होती. आणि थीटा काय आहे मग आता हा, वेअर थीटा इज द अँगल बिटवीन बी बार अँड ए बार. सो थीटा इज द अँगल बिटवीन बी बार अँड ए बार. मग आता तो जो अँगल आहे तो कसा फाइंड आउट करायचा किंवा लक्षात कसा ठेवायचा, तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा फोर्स त्याच्यामध्ये आपल्याला ते शिकायचं आहे की बाबा हे कसं लक्षात ठेवायचं काय. तर एकदा क्विक रिवाईज करा आपण जिथून सुरू केली तिथं, कारण मॅग्नेटिक लेंथवर बेस, जॉमेट्रिक लेंथवर बेस काही क्वेश्चन्स आहेत ते मला विचारायचे आहेत. ओके, सो एकदा जस्ट बघा, ओव्हरलुक करा याला, एकच मिनिट, तोपर्यंत मी आलो. हां, बच्चा पार्टी, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटबद्दल सांगा मग मला. पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाइड बाय काय कळलं आता, डायपोल लेंथ, आणि ती कुठली क्वांटिटी ते लिहिलं. कुठून कुठे डायरेक्शन असते, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे असतात. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथबद्दल लिहायचं आहे आता. तर फाय इज इक्वल्स टू काय असतं, डॉट प्रोडक्ट असतं. मॅग्नेटिक फील्ड लाईन लिहिलं, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड लिहिलं आणि सरणीमध्येच फाय लिहिलं. असं का, तर त्याचं रिझन आहे, जोपर्यंत तुम्हाला फाय समजत नाही तोपर्यंत तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड लाईन समजणार नाही. तर मग इथं जो लिहितोय फॉर्म्युला तो नीट बघा सर्वांनी. हां,
तर घडतं काय की कुठलाही सरफेस घ्या. आता सपोज मी एखादा सर्क्युलर सरफेस घेतला. सो दिस इज अ सर्क्युलर सरफेस. ॲम आय ऑडिबल ना बच्चा पाटी? ऑडिबल ना? सर्क्युलर सरफेस. ह्या सर्क्युलर सरफेसचा जो प्लेन आहे तो कुठल्या प्लेनमध्ये आत्ता सपोज याला आपण म्हणूयात हॉरिझॉन्टल प्लेन आहे. तुम्ही कुठल्या प्लेनमध्ये आहात? हॉरिझॉन्टल प्लेन. आणि इथून जर आपण एक व्हेक्टर काढला याला म्हणतात एरिया व्हेक्टर. तर हा एरिया व्हेक्टर कसा असतो तर जमिनीच्या प्लेन ऑफ कॉईलला प्लेन ऑफ मटेरियलला हमेशा कसा असतो तो परपेंडिक्युलर. ठीक आहे. सरफेसला हमेशा कोण परपेंडिक्युलर. तो सरफेसला परपेंडिक्युलर जो व्हेक्टर आहे त्याला म्हणतात एरिया व्हेक्टर. बरं आता हीच ऑब्जेक्ट आपण अशी सरळ केली तर सरळ केल्यानंतर तुम्ही म्हणता सर तिचा एरिया व्हेक्टर कुठे गेला मग तो पण आडवा झाला. समजून घ्या एरिया व्हेक्टर हा एक त्या ऑब्जेक्टच्या प्लेनला ठीक आहे कसा असेल परपेंडिक्युलर. प्लेन हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असू देत किंवा व्हर्टिकल प्लेनमध्ये असू देत. ठीक आहे. बट एरिया वेक्टर हमेशा परपेंडिकुलर ही रहेगा टू द सरफेस. ओके. सो नाउ ये दोनों चीज़ अपन ने यहाँ पे देखी. तर आता इथं पिक्चरमध्ये आणायचं काय तर समजून घ्या. हे बघा आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा वाहत आहेत लाईक दिस. किंवा तिथंच दाखवू का? हां ते जास्त सोयीस्कर राहील. बरं आता तुम्ही सांगा बच्चा पार्टी सर्वांनी इलेक्ट्रिक फील्ड लाईन सपोज आता पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह वाहत आहे ते. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा हां लाईक दिस. हे आता हा एरिया वेक्टर आहे. हा पण एरिया वेक्टर आहे. हा पण एरिया वेक्टर आहे. हा पण एरिया वेक्टर आहे. ठीक आहे. हा पण एरिया वेक्टर. मग मला म्हणायचं काय आहे की तिथला जो प्लेन आहे तो मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला कसा झाला आत्ता पॅरलल. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असणारा जो सरफेस आहे तो मॅग्नेटिक फील्ड लाईन्सच्या केसमध्ये 90 डिग्री अँगल बनवतोय बी बार आणि सरफेसमध्ये. बी बार म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आणि सरफेसमध्ये. सो इथे बघा सेकंड केसमध्ये इथं तर धडधडीत दिसते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा गो थ्रू करतायत आणि मग उरतोय तो फक्त शोबाजी करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इथं बघा. सो इथल्या केसमध्ये फ्लक्स लिंक जो असतो तो जास्त असतो. मग का बरं असं घडतं तर कारण फ्लक्सचा फॉर्म्युला आपण काय देतो की बी बार डॉट ए बार या फिर बी ए इंटू क्या कॉस थीटा. ठीक आहे. अरे ठीक आहे का. मग हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स आहे याला डेफिनेशन वर्डिंगच्या टर्म्समध्ये असं लिहितात द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इथं लिहितो मी नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन सरफेस एरिया. एखाद्या सरफेसवरनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा चालल्यात द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन सरफेस एरिया. ओके. सो दॅट इज कॉल्ड ॲज फ्लक्स. आणि फ्लक्सचं डेफिनेशन फाय एम इज इक्वल्स टू बी बार डॉट ए बार. ठीक आहे. सो फ्लक्सचा असा फॉर्म्युला बी इंटू ए इंटू कॉस थिटा असा. मग आता प्रत्येक वेळेसच तुम्हाला असं मिळेल का तुमचा हा जो सरफेस आहे तो परपेंडिक्युलर मिळेल इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सला? नाही. कधी तर मग हा जर थीटा अँगल असेल तो त्याने जर थीटा अँगल बनवला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सने तर मग हां आता बघा इलेक्ट्रिक field associated with surface. मग ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन जेवढ्या जातील तेवढाच इलेक्ट्रिक फ्लक्स कन्सिडर केला जाईल. सो सपोज बी बार डॉट ए बार में
जो बी बार है उसके बीच और ए बार के बीच अभी एंगल कितना रहेगा, तो ऑब्वियसली अँगल विल बी 0, कारण हा तुमचा एरिया वेक्टर आहे आणि रेडवाला त्या रेडवाल्या सरफेसला तो एरिया वेक्टर परपेंडिकुलर आहे. ओके, सो नाउ आई वुड लाइक टू राइट डाउन इलेक्ट्रिक फील्ड जैसा लिखा है फाई एम इज इक्वल्स टू बी बार डॉट ए बार, तो इसका भी ऐसा यूनिट लिखते ही है. ठीक है, ऐसा यूनिट. चलो बोलो, फाई एम इज इक्वल्स टू बी बार डॉट ए बार. सो बीचं ऐसा यूनिट न्यूटन पर कुलम. ओके, सो इथं लिहितो वाटल्यास मी की बीचं जे युनिट होतं ते आपलं मॅग्नेटिक फील्डचं रिलेटेड आहे आणि इन टर्म्स ऑफ टेस्ला आहे. सो मॅग्नेटिक फील्ड इज डिनोटेड बाय टेस्ला अँड एरिया इज डिनोटेड बाय एम स्क्वेअर. So phi m is equals to T into m square. Okay, so what is T? T stands for Tesla. What is area? Area का पैरामीटर लिखा है m स्क्वायर. फिर आप बोलोगे cos थीटा क्यों नहीं आया, कारण cos थीटा ही एक न्यूमेरिकल वैल्यू है, एक्सपोनेंशियल नहीं. मग एरिया वेक्टरचा मीटर स्क्वेअर, बी चाला टेस्ला, त्यालाच तुम्ही दुसऱ्या भाषेत म्हणतात वेबर. क्या बोलोगे, वेबर. ओके, राहील लक्षात. बर, आता एक सिंपल उदाहरण द्यायला आवडेल मला. ते हे बघा, एक वायर आहे, त्या वायरची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशी घ्यायची, तर त्या वायरमध्ये पण 2 पोल आहे, मॅग्नेटिक वायर आहे असं म्हणूयात आपण. सपोज दिस इज ए मॅग्नेटिक वायर. ठीक है, तो यहाँ पे है प्लस क्यू एम पोल स्ट्रेंथ एंड यहाँ पे है माइनस क्यू एम. सो मॅग्नेटिक वायरमध्ये तिची लेंथ किती आहे, पोल टू पोल डिस्टन्स किती आहे, तो यल है. सो मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल्स टू पोल स्ट्रेंथ मल्टीप्लाइड बाय डायपोल लेंथ. मग डायपोल लेंथ काय असते रे बाबा, हो तर पोल टू पोल डिस्टन्स. मग आता हे कन्सेप्ट पण आजमावून घेतो तुमचे लगेच. तर डायपोल लेंथ ही असते पोल टू पोल डिस्टन्स, त्याला मॅग्नेटिक लेंथ पण म्हणतात. क्या बोलते उसको, मॅग्नेटिक लेंथ. हां, हे बघा इथंच लगेच डायपोल लेंथ, त्यालाच मॅग्नेटिक लेंथ पण म्हणतात. मॅग्नेटिक लेंथ एम एल बोलूयात आपण त्याला. ठीक आहे, हां. सो डायपोल लेंथ किंवा मॅग्नेटिक लेंथ, तर द डिस्टन्स बिटवीन पोल स्ट्रेंथ्स असं म्हणतो. द डिस्टन्स बिटवीन पोल स्ट्रेंथ्स ऑफ एनी बार magnet or magnetized okay. So people dipole length or magnetic length ml, the distance between pole strengths of any bar magnet or magnetized substance. Okay, so मला सांगायचं काय होतं मग, आता ही वायर होती, दिस वायर कैन बी बेंट इन द फॉर्म ऑफ सर्कल. ओके, तो आपको वो भी कंसिडर करना पड़ेगा कि इट इज़ बेंड इन द फॉर्म ऑफ सर्कल. मग मायनस क्यू एम इकडं प्लस क्यू एम इकडं. आणि देन आय रिअलाइज की सर्क्युलरच्या फॉर्ममध्ये जर केलं तर सर्कमफरन्स ऑफ सर्कल यू हॅव टू कन्सिडर ॲज ए, त्याची जी लेंथ आहे ना, ती लेंथ ह्या सर्कमफरन्स ऑफ सर्कलमध्ये विभागली गेलेली आहे, असं ते एक लॉजिक बनेल. आणि मग ह्याची मॅग्नेटिक मोमेंट काय असते इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक मोमेंट ऑफ फर्स्ट, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. तर तुम्ही त्या प्रकारचे MCQs पण पुढे जाऊन शिकणार आहेत, तर MCQs पण मला तुमचे त्याबद्दलचे घ्यायला मजा येईल. तर कमिंग बॅक, मग आपण डायपोल लेंथ किंवा मॅग्नेटिक लेंथ ML बद्दल बोलतोय. तर मग मॅग्नेटिक लेंथ आणि जॉमेट्रिक लेंथ यांच्यामध्ये पण परत रिलेशन आहे. ठीक आहे, मग काय असतं, तर हा मायनस क्यू एम आहे, हा प्लस क्यू एम आहे, आणि या दोघांच्या
विचारांची विचारांची इन द सेन्स दोन जे पोल स्ट्रेंथ आहे त्यांचा जो यल आहे त्या पोल टू पोल डिस्टन्सला म्हणतात मॅग्नेटिक लेंथ. देवाणघेवाण काय होणार नाही आता, तिकडनं नाही इकडनं नाही, कारण ते दोन पोल आहेत. ठीक आहे. आणि इथं तो असतो जॉमेट्रिक लेंथच्या फॉर्ममध्ये. सो एंड टू एंड डिस्टन्स म्हटलं की जॉमेट्रिक लेंथ आणि पोल टू पोल डिस्टन्स म्हटलं की मॅग्नेटिक लेंथ. सो देअर मस्ट बी रिलेशन. तो मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल्स टू 5 times 6 times GL. सो वेअर GL इज जॉमेट्रिक लेंथ. ठीक है, जॉमेट्रिक लेंथ या. सो मैग्नेटिक लेंथ जॉमेट्रिक लेंथ इनका रिलेशन हो गया. मैग्नेटिक डाइपोल मोमेंट क्या है उसका रिलेशन हो गया. मैग्नेटिक फ्लक्स क्या था उसका भी डेफिनेशन हो गया. नॉर्मल फ्लक्स क्या था उसका भी डेफिनेशन हो गया. अजून कोणाची काही बोलायचं असेल तर विचारा तुम्ही, कारण मला मग हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, इलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे, हा पार्ट मला पुढच्या सेशनमध्ये घेऊन जायचं आणि कंटिन्यू करायचा आहे. मग मला सांगा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे वाहतात. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे वाहतात हा माझा प्रश्न आहे पहिल्यांदा. नॉर्थ पोल टू साऊथ. पण आउटसाइड द मॅग्नेट, आउटसाइड द मॅग्नेट, इनसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम बार ती पण कशी एम बार ती त्याचं पण आपण एस युनिट डायमेन्शन्स आणि विथ उसका प्रॉपर नोट. ठीक आहे. सो फ्लक्समध्ये जो थिटा अँगल आहे मग चपाटी तो सगळा खेळ करणार आहे. त्याच्यावर बेस्ड काही न्यूमेरिकल्स पण मी उद्या कव्हर करेल. आणि मी तुम्हाला सांगितलं जी जनरल लेंथ आहे, सॉरी जी मॅग्नेटिक लेंथ आहे, त्या मॅग्नेटिक लेंथचं आणि जॉमेट्रिक लेंथचं रिलेशन काय होतं ते पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की बाबा ते कसं असतं आणि त्याला यूज करून कसे ॲन्सर त्याचे काढायचे. ठीक आहे, म्हणजे न्यूमेरिकल्स कसे सॉल्व करायचे. सो मॉड्यूल तेच राहील आपलं, मॉड्यूल नंबर 3. मेन टेक्स्टबुक तर एकच आहे, मी त्याला दोन हिस्स्यामध्ये विभागलेलं नाही आहे. सो त्याच्यामुळे तेच रेफर करू. ठीक आहे, चालेल. मग उद्या त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स पण आपण कव्हर करूयात, थांबूयात मग तोपर्यंत. ओके, बाय बाय. उद्या सगळ्यांना सुट्टी का याची गुरु नानक जयंतीची. साक्षी, येस सर. ओके, सिद्धी, ओके. सो मग जर प्लॅन झाला तर सकाळी, अदरवाईज नाही, जे आहे ते शेड्यूल येऊन जाईल. ठीक आहे, फक्त ग्रुपवर लक्ष राहू द्यात, दुसरं काय नाही. मग मी वाटल्यास उद्या 4लाच घेईल, लवकर घेईल, 4 ते 5 घेईल. ओके, म्हणजे फिजिक्सचं तरी ॲटलिस्ट लवकर घेता येईल मला. बाकीचे शेड्यूल त्याच टाईमला ठेवूयात. ओके, ओके. श्रावणी, साक्षी, उद्या काही प्रॉब्लेम नाही ना का? उद्या आहे तुला स्कूल आहे, कॉलेज? श्रावणी, यस. श्रावणी साबळे, सॉरी श्रावणी नाही, साक्षी साबळे. उद्या जमेल का? मी लवकर घेतलं तर 4 ते 5 घेऊ का, 1 तास मग? यस सर. ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ठीक आहे. मग जस्ट एकदा क्विक रिव्हिजन करा, मी शेअर करतो हे ग्रुपवर. थांबूयात मग.